सर्व्हिस रोडला सर्व्हिसची गरज आहे. लोणेरेच्या समोरचा ब्रिज बाकी आहे अजून. डायव्हर्जन नंबर 3. इंदापूर मार्केट क्रॉस केल्यावर पुढे थोडासाच पॅच आहे, एकदम मायनर आहे 10 मीटरचा. परत कॉन्क्रीटचे रोड स्टार्ट. आहे ना, मागे 2 जण बसले, त्याला जायचं ओढून. मानगाव मार्केट मध्ये पोहोचलो आता. ऑस्करवाडी मिसळ, विठ्ठल वडेवाले. इथे ट्रॅफिक नाही आहे कारण की ऑफ सीझन आहे. वीक डे मध्ये मे बी त्यामुळे असेल. आता आपण थांबू शकतो कुठे. मेन ट्रॅफिक कुठे असतं इथून पुढे एक ना, काय बोलतात त्याला, एक इंटरसेक्शन येतो. एक राईटला गेलात की श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मसला, तिथे जायला रोड आहे. लेफ्टला गेलात तर रायगड, त्या साईडला जायला रोड आहे. सरळ मुंबई गो आणि मागे मुंबई. त्यामुळे तिकडे चारही साईडनी व्हेकल्स असतात, म्हणून तो रस्ता जाम असतो. आता 12:30 वाजलेत. मे बी वीकडे असेल म्हणून आज गर्दी नाही, तर इथे प्रत्येक इथून जो माणूस ट्रॅव्हल करतो मुंबई गोवावरून त्याला माहिती असेल की हा केवढा मोठा ट्रॅफिक जॅम लागलेला असतो इथे. इवन संध्याकाळी येताना पण, सॅटर्डे संडे स्पेशली, विकेंड्सला. बघा, लेफ्टला पुण्याला जायला राईट आणि स्ट्रेट महाड. आपण जाणार स्ट्रेट. हे लोक क्रॉस करतायत म्हणून थोडासा ट्रॅफिक आहे. हे बघा, श्रीवर्धनला जायला इथून राईट आहे. हा तो इंटरसेक्शन बोलवतो मी. इथून जाऊ शकता. आता आपण थांबूया, आता ट्रॅफिक नसणार पुढे. संपले ट्रॅफिकचे एवढेच पॉइंट होते. तर गाडी घेतो बाजूला. पेट्रोल पंप कोणता भेटला तर तिकडे थांबू. टॉयलेटला वगैरे जाऊन येईन, फ्रेश होईन. HP चा पेट्रोल पंप दिसतोय तो बघा लेफ्टला. आता इथे थांबू आपण, जरा रेस्ट करू, पाय मोकळे करू, तोंडावरती पाणी मारूया, फ्रेशन अप होऊया आणि परत जाऊया. आय मीन राईड कंटिन्यू करूया मग. वाव, काय पेट्रोल पंप आहे, छतच नाही. डिस्टन्स ट्रॅव्हल 122.8 किलोमीटर. सगळं प्रॉपर आहे आतापर्यंत तरी. तर आता आपण येऊन पोचलोय मानगावला. मानगाव मार्केट क्रॉस केलंय. ट्रॅफिक होतं थोडंसं, जास्त नव्हतं. विकेंडला जसं ट्रॅफिक असतं तसं नव्हतं.
आणि माणगावचं मार्केट क्रॉस करून आपण एका पेट्रोल पंपला फ्रेश व्हायला थांबलो आहे. किलोमीटर वाईज दाखवायचं झालं तर एक तुम्हाला किलोमीटर्स किती झाले दाखवतो बाईकचे. किलोमीटर्स आपल्या टोटल झाले आहेत 122.8 किलोमीटर्स आणि ट्रॅव्हल टाईम झाला आपला 2 hours 33 minutes. आता इथून पुढे आपल्याला बरंचसं डिस्टन्स कवर करायचं आहे. 475 समथिंग अराउंड आपला टोटल जर्नी आहे, तर ती करू कंटिन्यू. आणि तसेच तुम्हाला रोडचे अपडेट देत जातो मी, जसे मगासपासून देतो आहे. आणि पाऊस काय थांबत नाही. आता आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथून निघू. फ्रेश झालो आता मी इथून निघतो. हायड्रेशन ब्रेक होता हा, सगळं झालेलं आहे. आणि आता आपण इथून परत पुढे प्रवास कंटिन्यू करू. सो चला भेटूया जर्नीमध्ये. ऑल सेट, गुड टू गो. चला, आपण ब्रेक घेतलेला इथे, सगळं झालं, फ्रेश वगैरे झालं आणि आता आपण परत निघालोय आपल्या पुढच्या जर्नीला. जी की असणार आहे मानगाव मार्केट आपण क्रॉस केलंय. आता आवाज थोडासा डिफरन्स येईल आवाजामध्ये, कारण बलाक्लावा घातलाय मी, जो फेस मास्क येतो तो आवाज अजून थोडा दबेल मला असं वाटतंय. बघू आपण आता. 122, अजून 222 किलोमीटर नंतर थांबायचं आता आपल्याला, डायरेक्ट 222. मानगाववरून निघालो आपण, आता पुढे चाललो. रोडची कंडिशन ओके आतापर्यंत तरी, काही इश्यू नाही. मध्ये थोडा अर्धा 1 किलोमीटर खराब आहे. टोटल 123 मध्ये मी बोलेन, बाकी ओके. आणि इथे आपण थांबलो, फ्रेश झालो. डिहायड्रेशन होतं मोस्टली, कधी लोक इग्नोर करतात त्या गोष्टी. ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये आपण पाणी खूप कमी पितो, त्यामुळे डिहायड्रेशन होतं. तर मी हायड्रा बॅग घेऊन फिरतो माझ्यासोबत, पाठीवरती असतो बॅग सारखा. 3 लिटर्स कॅपॅसिटी वाला आहे माझा, तर मी सकाळीच पाणी फिल करून आणलंय त्याच्यात. आता पेट्रोल पंपवर थांबलेलो तेव्हा पिलोय बरंच. सो आता मला टेन्शन नाही डिहायड्रेशनचं. टॉप बॉक्स पण एकदम स्टर्डी आहे, बिलकुल हल्ला नाहीये. खराब रस्ते आले की तुम्हाला दाखवेन. आता तर रोडची कंडिशन खूप चांगली आहे, गरज नाही व्हिडिओची. ब्रिज ओपन दिसतोय, पण ट्रॅफिक डायव्हर्जनचा बोर्ड लावलाय. मे बी पुढे जाऊन ब्रिज नसेल कम्प्लीट झाला, सो आपण डायव्हर्जन घेतोय. सगळ्यांनीच घेतलेत. आणि हे कुठे डायव्हर्जन ते सांगतो, 1 मिनिट. काय हे समाधान चिकन सेंटर सोड. ऍड्रेस बताओ, कोई तो ऍड्रेस सांगा रे मेलांनो. इथे लिहिलं असेल महेश ऑटो गॅरेज वर. नवघर आहे, नवघर. नवघर अजून प्रॉपर भेटला तर बरं होईल. शॉप्स आहे तिथे. गराज है मेरे सीने में, गराज. ओके, आता महाराजा, हॉटेल महाराजा म्हणून आहे. हा ब्रिज बनतोय वरती, हा ब्रिज नाही कम्प्लीट. ओके, हीरो जेन्युइन पार्ट, सही है. एकदमच खराब आहे रस्ता इथे तर. म्हणजे सर्व्हिस रोडची हालत, सर्व्हिस रोडला सर्व्हिसची गरज आहे. असा वाला सीन आहे इथे. सर्व्हिस रोडला सर्व्हिसची गरज आहे. श्रीकृपा हॉटेल, श्रीकृपा दिलाय. छायला एक रस्ता, एक असं हे भेटत नाही की यात फुल ऍड्रेस भेटेल मला. लोणेरे पेट्रोल लिहिलंय काहीतरी. मी थांबून बघणार नाही, कारण आपल्याला थांबायचं नाही. आताच थांबलेलो. नजर मध्ये दिसतंय का बघतोय मी.
अच्छा, लोणेरे हे लोणेरेच्या बस स्टँड समोर आहे आपण. ओके. लोणेरेच्या समोरचा ब्रिज बाकी आहे अजून. लोणेरेचा ब्रिज बनतोय. सर्व्हिस रोडला पण हालत खूप खराब आहे. आत्ताच ट्रॅफिक आहे असं तर मग गणेशोत्सवाला विचारायलाच नको काय होईल इथे. मोठा ब्रिज हा. लोणाऱ्याचा ब्रिज मोठा आहे. कोलाडचा ब्रिज मोठा आहे. 2-3 ब्रिज असे आहेत ना की जे झालं तर मला वाटतं फटाफट सगळी ट्रॅफिक ट्रॅफिक होणारच नाही मग. ट्रॅफिक एस्केलेट होणार फटाफट. हे बघ फेवर ब्लॉक टाकतायत. नाईस. त्याच्यापेक्षा डांबर टाका इथे. हे बघा दिसलं. पूर्ण रस्ता खराब. प्लस ही लोक फेवर ब्लॉक टाकतायत. रस्ता बनवतायत की फुटपाथ काय माहिती. हे बघा पूर्ण दन 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 नुसती आपटत चालली गाडी. खूप मोठा ब्रिज हा आणि सर्व्हिस रोड पण खूप खराब आहे इथला. त्यामुळे सगळ्याच गाड्या स्लो चालतायत. ऑप्शनच नाही. तो ट्रक मेन पुढे स्लो झालेत. 1 2 3 ट्रक आहेत त्याच्यामुळे सगळे स्लो झाले मागे. लक्षात ठेवा कोलाड मग लोणेरे 2 जागी ब्रिजचं काम बाकी आहे. 2 जागी कोलाडचा तरी सर्व्हिस रोड ठीक होता. हा खूपच खराब आहे. झाला हा एवढा म्हणजे पास झाला ना किंवा रस्ता परत चांगला होतोय. म्हणजे आपला मुंबई गोवा कॉन्क्रीट वाला भेटतो आपल्याला. हे ब्रिजेस तर मला नाही वाटत 10-15 दिवसात कम्प्लीट होतील. एवढ्या फास्ट पेस वरती काम होणार नाही. ऍटलीस्ट सर्व्हिस रोड एकदम प्रॉपर करून दिला तरी बस आहे. आपण अजून रायगड मध्येच आहोत. नवी मुंबई वरून निघालोय रायगडच कव्हर करतोय. सो हे सगळं पार्ट 1 चा भाग आहे. आपण आलोय नडगावला. म्हणजे नडगावला पोहोचलोय आणि इथे एक लेनचं काम चालू आहे. डायव्हर्जन आलं. डायव्हर्जन घेऊन आपण चाललो पुढे. काहीतरी बांधतायत स्ट्रक्चर रिटेन्शन वॉल. ओके रस्त्याचंच काम चालू आहे. छोटासा पॅच आहे हा मधला. तिथे काम चालू आहे फक्त. बाकी परत कंटिन्यू आहे पुढे. पोलादपूर आलं. इथून एक लेफ्ट आहे. महाबळेश्वरला जातो. फक्त मला वाटतं 30 किलोमीटर आहे इथून महाबळेश्वर. खूप जवळ आहे ते. पण तो रोड जर नीट केला तर ते खूपच जवळ होतो. रोडची कंडिशन ठीक नव्हती लास्ट टाइम मी केलेलो. पोलादपूर संपलं. रायगड जिल्हा संपला. आता पुढे आपण म्हणजे बॉर्डरला आहे. रायगड रत्नागिरी. आता रत्नागिरी स्टार्ट होईल. तर अपडेट्स किंवा कन्क्लूड करूया आपण रायगडचं. पार्ट 1 इथे संपवू. मुंबई ते रायगड ह्या दरम्यान फक्त 2 किलोमीटर पकडूया आपण बफर. 1च किलोमीटर आहे पण 2 किलोमीटर अजून पकडा. छोटे मोठे काय असतील तर एकदम छोटे. तर 2 किलोमीटरचा रस्ता खराब आहे असं मी कन्क्लूड करतो. बाकी रस्ता खूप छान आहे. जसा हा आता आपण चाललोय तसाच. आणि काहीच इश्यू नाहीये. पाली मार्गे येऊ नका. मला नाही वाटत गरज आहे त्याची आत्ता. तेव्हा रस्ते खूप आधी खराब होते तेव्हा ठीक होतं.
पण आता एवढे काही खराब नाही आहेत रस्ते. तुम्ही धामणदेवी आलं, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता, असे काय इश्यू नाही. नॉर्मल आपला मुंबई गोवा करत येऊ शकता. तर पार्ट 1 इथेच संपवतो आणि पार्ट 2 स्टे ट्यून्ड ऑन दिस चॅनल. मी थोड्याच दिवसात पार्ट 2 पण टाकेन, ज्याच्यामध्ये आपल्याला रत्नागिरी स्टार्ट पासून सिंधुदुर्ग स्टार्ट पर्यंत किंवा रत्नागिरी एंड पर्यंतचे अपडेट भेटतील. ओके, चॅनल आपलं नवीन आहे, सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच अपडेट्स भेटत जातील. नवीन नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर करू, ते तुम्हाला चॅनल वरती मी अपलोड करत जाईन. संगमेश्वर 106 इथून 2 वाजलेत, आता टाइम झालाय. तुम्ही असं सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. या ब्रिजवर खड्डे आहेत, नवीन कशेडी घाटच्या सुरुवातीलाच हे बघा, खड्डेच खड्डे.